सेम वाक्य सुरुवातीसाठी. अपारुतादि संगमथोर ईश्वरवंता भवंचन्तु सदा. तर पालीचे वाक्य म्हणणं इट्स ओके सुरुवातीला, कारण की आपण बुद्ध आणि धम्म यांना, बुद्ध धम्म संघ यांना रिस्पेक्ट आणि श्रद्धामुळं, आदर आणि श्रद्धेमुळं त्याला म्हणावं लागतं. परंतु तसा काही रूल नाहीये की प्रवचनाच्या आधी म्हणायलाच पाहिजे, कारण की ऑलरेडी तुम्हाला जो धम्म जात आहे तो बाय विस्डमच असतो. Okay. धम्म हा कधीही डायरेक्टली पुस्तकातून नसतो मोस्टली. एलॉबरेट करणं दॅट इज गुड. समोर काही पॉईंट्स ठेवले करायचे, परंतु त्याच्यासाठी पुस्तकांची मदत नाही घ्यायची. ओके, तर जे काही आपण 32 पार्ट्स ऑफ द बॉडी सध्या करत आहे, तेच त्याचा होल ऑब्जेक्ट जो आहे तो दोन मुख्य दुर्गुणांवर प्रहार करणं असतं. नंबर एक आहे मोह, सॉरी, नंबर एक आहे लोभ आणि मोह. Okay. कारण की ही प्रॅक्टिस तुमच्या कामेसुमिच्छाचारा आणि अब्रह्मचर्या या दोन प्रॅक्टिसेसला स्ट्रॉंग करून टाकते. या दोन प्रॅक्टिसेसला स्ट्रॉंग करते. अब्रह्मचर्याची प्रॅक्टिस ही जी आहे ती खूप वेगळी आणि स्ट्रॉंग असते. Okay. अब्रह्मचर्य म्हणजेच जेव्हा आम्हाला दिलं जायचं ब्रह्मचर्य, तर जो ऑब्जेक्ट आहे शील तुटण्याचा, तर त्याच्यापासून कसं वाचावं हे सांगितलं. तर व्हॉइस ब्रेक होत. ओके, आता बघा, आता येत आहे का? आवाज येत आहे सर्वांना व्यवस्थित? चेक करा, सर्वांना आवाज व्यवस्थित येते का? ओके, सर्वांना व्यवस्थित. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. ओके, सो कन्फर्म कर. तर अब्रह्मचर्याची जी प्रॅक्टिस असते, तर मोस्टली सुरुवातीला जेव्हा मी केलंय मध्ये किंवा मध्ये, तर तर पिंडपातच्या वेळेस स्पेशली आम्हाला लेडीजकडे न बघण्याचं सांगितलं जायचं आणि फक्त खाली बघावं. काल मी तुम्हाला सांगितलं होतं, काल की परवा इंद्रिय संवर्शीला, त्यामध्ये तुम्हाला मोस्टली जे डोळ्याच्या मार्फत सर्व काही ग्रास्प नाही करत बसायचं आहे. ग्रास्पिंग ऍडप्ट नाही करायचं आपल्या कॉन्शियसनेसला. ओके, तर जे फ्यूल आहे याला काय म्हणतात, कामछंदला,
काम रागला, काम ओघला. हं? याचं जे फ्युल आहे ते आहे अट्रॅक्शन, ते आहे लस्ट, हे फ्युल आहे त्याचं. ओके. आणि हे जे तीन आहेत वरचे, हे तिघांचं जे मूळ बेस आहे, जिथून स्रोत तयार झालेला आहे, तो आहे लोभा. ओके. लोभापासूनच काम उत्पन्न होत असत. वस्तुकाम म्हणजे वस्तुकाम मध्ये मग वेगवेगळे अजून 6 इंद्रिय मार्फत होणार. तर तर हे जर आपण सुरुवातीपासूनच ग्रास्पिंग करणं सोडून दिलं, ओके, तुम्ही डायरेक्टली ऑफ नाही होऊ शकत. ते 6 इंद्रिय आहे, हे डायरेक्टली ऑफ नाही होऊ शकत. मी अजंजय सरांना एक प्रश्न विचारला होता, आता रिसेंटली केलतो ना. त्यांना म्हटलं की पण ते सपोज तुम्ही तुम्ही आता एखादा तुम्हाला एक आवाज येत आहे, सपोज एक गाण्याचा आवाज येत आहे, आणि आणि तुम्ही बाजूला दुसरं काम करत आहे. तर त्यावेळेस काय? ते म्हटले की माझी जी कॉन्शियसनेस आहे, अ, ती दुसरीकडे एंगेज आहे. ओके. दुसरीकडे एंगेज आहे. परंतु जर चेक केलं अभी तो माणूस, तर अजून एक पॉइंट त्याच्यामध्ये आढळतो. ओके. पण ते म्हटले की त्याचा एवढा फरक पडणार नाही. परंतु थोडा फरक एक अजून पडतो. कसा? तुम्ही बऱ्याच वेळेस असे स्वप्न पाहता किंवा बऱ्याच वेळेस अशा मेमरीज अराईज होतात किंवा असे चित्र, असे आवाज दिसतात तुम्हाला, की जे कधीही तुम्ही पाहिलेले नसतात, ऐकलेले नसतात. आता पाहिलेले का नसतात आणि ऐकलेले का नसतात? कारण की आवाज, असे चित्र तुमच्या समोरच असतात. ओके. बऱ्याच वेळेस असे खूप सगळे आवाज आहेत किंवा असे खूप सगळे लोक आहेत, स्वप्नामध्ये येतात. आता स्वप्न जे असतं ते आपलं जे मन असतं, आपलं जे ब्रेन असतं ते यूज करतं आपल्या मेमरीजला. डिपेंड ऑन फुल डेच्या ऍक्टिव्हिटीमध्ये कोणता दुर्गुण जास्त पॉवरफुल होता. दॅट्स कॉल्ड REM, रॅपिड आय मुवमेंट्स. 1 ते 3च्या दरम्यानच पडते. सॉरी, 3 ते 5. 1 ते 3, 3 ते 5. तर हे तुम्हाला मी काय सांगत आहे, कारण की जर आपण म्हणू की माझे 6 इंद्रिय बंद होणार, दॅट्स इम्पॉसिबल थिंग आहे. ओके. दॅट्स टोटली इम्पॉसिबल थिंग आहे. परंतु त्याचा डाटा रिसीव्ह करण्याचं जे काम आहे ते कमी होऊन जाणार. जर तुम्ही एका माणसाला तुम्ही जर एका माणसाला एका वेगळ्या कामावर लावलं, तर दुसरं जे आता एक 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 मजूर आहे समजूया आपण, की त्याला आपण रेती उचलायला लावलंय आणि त्याच्याच बाजूला विटा पण आहे, राईट? विटा पण आहे. तर तो विटा तर पाहू शकेल, पण तो त्याला हात नाही लावू शकेल. ओके. सेम पद्धतीनं आपल्या कॉन्शियसनेस मध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा ऍडअप होत राहतात, परंतु त्या आपल्या अनकॉन्शियसली आपण एक शब्द वापरतो, अनकॉन्शियसली माझ्याच्यानं हे घडलं. ओके. अजागरूकपणे हे माझ्याच्यानं घडलं. कॉन्शियसनेस म्हणजे काय? चेतन मन म्हणजे काय? की 6 इंद्रियाद्वारे जे काही तुम्ही रिसीव्ह करताय. मन म्हणजे काय? अ कॉम्बिनेशन ऑफ कॉन्शियसनेस अँड मेंटल फॅक्टर्स कॉल्ड कॉम्बिनेशन फॅक्टर्स कॉल्ड जे 6 इंद्रिय आहे त्याच्यामधून जी चेतना रन होते. ओके. कॉन्शियसनेस एकच राहते, परंतु त्याचे त्याचं डिवायडेशन झालंय, वेगवेगळ्या रूपातून ते वाहते.
तर तुम्ही कॉन्शियसनेस कधीही स्टॉप करू शकत नाही. खरं. आता तुम्हाला जर म्हटलं मग कॉन्शियसनेस कुठे आहे? सो हार्ड बट सो इझी क्वेश्चन. आन्सर खूप इझी आहे. ओके. यू आर अलाइव्ह ना. यू आर अलाइव्ह. तुम्ही जिवंत आहात. यू आर कॉन्शियस. नंबर एक. कॉन्शियसनेस साठी सगळ्यात बेस्ट उदाहरण माशी पाण्यामध्ये आहे. ओके. माशी पाण्यामध्ये आहे. तर ती पाण्यामध्ये आहे तर त्या पाण्यामुळे ती जिवंत आहे. ओके. ते पाण्यामुळे ती जिवंत आहे. तर हे जे पाणी आहे, ही जी जागरूकता आहे तिची, अवेअरनेस नाही म्हणू शकत. ओके. अवेअरनेस नाही म्हणू. त्याला आपण शुद्धी म्हणतो सरळ. अवेअरनेस मध्ये काय होतं, की मन जे आहे ते ओढून आणलं जातं आणि त्याला 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 फोकस दिला जातो त्या ठिकाणी थांबण्यासाठी. दॅट इज बाय अवर. आपल्या चित्ताला ते एक प्रकारचे गायडन्स भेटतं. आणि ही जस्ट स्टॉप ॲट वन पॉइंट. ते तिथे थांबून जातं. तर मन म्हणजे काय, की जे काही मनामध्ये चित्ताचे जे काही 53 गुणधर्म आहे आणि ही जी चेतना आहे, त्याचा समन्वय म्हणजे मन आहे. तर ही व्याख्या तुम्हाला याच्यासाठी सांगितली, की जे काही आपण 6 इंद्रियांद्वारे ग्रास करत आहे, ओके. आपण जे काही खात कंटिन्यू, डोळ्यांद्वारे चित्र कंटिन्यू जे खात, तर लस्टचा जो ऑब्जेक्ट आहे, की मेल आणि फिमेल. लस्टचा जो ऑब्जेक्ट असतो तो असतो अपोजिट सेक्स. जर कॉन्शियसनेस मध्ये आपल्या चित्तामध्ये सपोज या ऑब्जेक्टला येऊच नाही दिलं, तर काय होणार? सिंपल आहे. इग्निशन भेटणार नाही. इग्निशन भेटणार नाही. तर ज्यावेळेस अब्रह्मचर्य पालन केलं जातं, त्यावेळेस अजून मी सांगू शकतो याच्यामध्ये, तर आपले जे काही इंद्रिय आहे, काम इंद्रिय, त्याला आपण समजून घ्या. मी त्याला जास्त स्ट्रेट नाही सांगू शकत. ओके. कारण की लेडीज आहे, जे काही आपले काम इंद्रिय आहे, तर त्यांना तुम्हाला स्पर्शच नाही करावा लागत. ओके. सिंपल. त्याला टच नाही करता येत अब्रह्मचर्यामध्ये. इतकं स्ट्रिक्ट अँड स्वीट. ओके. इतकं स्ट्रिक्ट अँड स्वीट. परंतु काम इंद्रियांना चेतना ही अ, तुमच्या स्मृतीमुळे पण भेटते. मग तिथं तुम्हाला हे 32 पार्ट्स ऑफ द बॉडी वापरावं लागतं. त्याच्यानंतर एक अजून सांगतो तुम्हाला, की जेव्हा तुमचं इग्निशन झालेलं असेल, सपोज आता आपल्याला अम, काम काम रागामुळं किंवा सिंपल सेक्शुअल फिलिंग्स येते. सरळ सांगतो मी तुम्हाला. सेक्शुअल फिलिंग येते. ओके. सो आपण लगेच 32 पार्ट्स चालू नाही करू शकत. इम्पॉसिबल आहे. ओके. तर त्या ऑब्जेक्ट पासून दूर जावं लागतं नंबर 1. त्याच्यानंतर त्या फिलिंग्सला सबस्टिट्यूट करावं लागतं. नंबर 2. ओके. सपोज तुम्हाला खूप वेदना होत आहे त्याच्यामुळे. हं. काम कामरागाच्या वेदना होते. त्याला आपण सेक्शुअल फिलिंग्स आहेत. कामराग इंद्रियांमार्फत होतं वेगवेगळं. ओके. तर तुम्हाला फिलिंग्स येते. सो तुम्हाला नंबर 1 ऑब्जेक्ट पासून दूर जावं लागतं. त्याच्यानंतर ज्या फिलिंग्स आहेत त्याला सबस्टिट्यूट करावं लागतं. आयदर तुम्हाला एकदम आवडीचा पदार्थ किंवा एनिथिंग. तुम्ही त्यावेळेस अँग्री झाले, सपोज तुम्हाला जर राग आला तर ते ते सबस्टिट्यूट होऊन जातं. ओके. सबस्टिट्यूट होऊन. तर या प्रकारे तुम्हाला ह्या फिलिंग्सला कंट्रोल कंट्रोल करावं. ओके. तर हे आहे अब्रह्मचर्य. परंतु हे शील जेव्हा आपण पालन करतोय, ते साहजिक आहे 32 पार्ट्स ऑफ द बॉडीला पण खूप हेल्प.
प्रॅक्टिस आणि शील म्हणजेच प्रॅक्टिस आहे पहिली गोष्ट. परंतु जे काही ध्यानाच्या प्रॅक्टिसेस आहेत, त्या शिलांना बळकट करतात आणि शिलामुळं पुन्हा समाधीला बळ भेटत जाते समोर. ओके. हे हे इंटरकनेक्टेड आहे. भगवान बुद्धांचा प्रत्येक शिकवलेलं धम्म सुद्धा हे इंटरकनेक्टेड. ओके. याच्यामध्ये काहीही म्हणजे हे इथं सांगितलं तर हे याच्याशी कनेक्ट नाही असं काहीच नाही. सगळा धम्म जो आहे तो चार आर्य सत्यासाठीच आहे. आणि ओनली वन वे, बघा चित्र दाखवलंय तुम्हाला. ओनली वन वे, नो अदर वे. ओके. आर्य अष्टांगिक मार्ग, त्याच्या व्यतिरिक्त कोणताच मार्ग नाही. ओके. सो तर ज्यावेळेस आपण प्रॅक्टिस करत याची सर्वांची, अजूनही मी तुम्हाला जास्त हार्ड मध्ये नाही घेतलाय. जसं की ऑर्गन टाकले, शरीराचे ऑर्गन अजूनही मी ग्रुपमध्ये टाकले नाही, ब्लड टाकला नाही, ऍक्सिडेंटल केसेस टाकले, हे अजून वर्स करता येते. परंतु आता जी प्रॅक्टिस बरेच जण जे करतायत त्यांना एवढ्या याच्यामध्येच चांगले बेनिफिट येते. त्यामुळं जास्त वर्स करण्याची गरज नाही. आणि नंतर आहे जानतो पसानतो. पंचस्कंदाच्या ह्याच्यात जानतो आणि पसानतो. नोईंग अँड सीइंग संपर्क येतो पसानतो. पण तू नोईंग अँड सीइंग, when you know and see, you destroy. Okay? माहीत असणं ठीक आहे, परंतु पाहणं गरजेचं आहे. हे पाहणं खूप गरजेचं आहे. त्याच्याशिवाय इम्पॉसिबल. ओके. तर नोईंग हे बुक आहे पावक सॅडॉनचं, खूप मस्त आहे. तर जानतो पसानतो, तर हे नोईंग अँड सीइंग वर सगळं डिपेंड करतं. हे बघा सिंपल उदाहरण, खूप सोपं उदाहरण. काय तिथे दिसत आहे. ओके. मस्त दिसत. आपल्याला धम्म माहित नव्हता, त्यावेळेस आपण काय केलं, धम्म माहित करण्याचा प्रयत्न केला. आता अरिष्टांगिक मार्ग आपल्याला माहित झालाय. पाहिलाय का? पाहिलाय का? नाही, पाहिला नाही. मी माझ्या घशामधून रक्त येऊस तरी प्रवचन जर दिले आणि तुम्ही जर पाहूच नाही शकले, तर काही अर्थ नाहीये. ते तुमचं धम्म नॉलेज वाढेल, परंतु तुम्हाला जो बेस आहे की या जन्मामध्ये कमीत कमी श्रोतापण, या जन्मामध्ये कमीत कमी श्रोतापण, हे इम्पॉसिबल आहे. नाही तर तुम्ही पादपराम होऊन जासाल. पादपराम म्हणजे काय? पादपराम म्हणजे द वर्ड्स इज बेस्ट. अशा व्यक्तींचे शब्द चांगले असतात, प्रॅक्टिस नसते, शब्द चांगले असतात. पादपराम हे भगवान बुद्धांच्या शासनामध्ये कधीही निर्वाण प्राप्त नाही करू शकणार. नो अटेनमेंट्स ऍट ऑल. ओके. या शासनामध्ये, सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या शासनामध्ये ते कधीही अटेनमेंट प्राप्त नाही करू शकणार. पादपराम ओनली वर्ड्स, फक्त शब्द. बिकॉज कारण की ते प्रॅक्टिस मध्ये नाही. तर त्यांचं जे निब्बाण होईल ते समोरच्या बुद्धांच्या काळामध्ये होईल, जर मनुष्य जन्म भेटला. त्या काळात जर नरकात असलं तर नाही, मग नाही, मग इम्पॉसिबल. ओके. आणि जे लोक पादपराम प्लस महायाना यांच्या टीचिंग्स सोबत राहते, जसं की महायानाचे जे लामा वगैरे, ओके,
जे राहते त्यांना इम्पॉसिबल आहे निब्बाण प्राप्त होणं, कारण की त्यांची टीचिंगच नाही निब्बाण प्राप्तीसाठी. त्यांची टीचिंग निब्बाण प्राप्तीसाठी नाही, त्यांची टीचिंग बोधिसत्वाची आहे, त्यांची प्रॅक्टिस. सो खूप इम्पॉर्टंट राहतं की आपण प्रॅक्टिस करताना काय करत आहे. एक एक मॅरिड पर्सन जो असतो, ओके, ही ऑलरेडी काय म्हणतात त्याला, जेव्हा तुमचं मॅरेज होतं, आफ्टर मॅरेज 2 इयर 3 इयर 5 इयर मे बी 10 इयर, ओके, खूप डुबलेलं असतं या सगळ्या गोष्टी. मॅरेज लाईफ एक भ्रम आहे. ओके, हा एक मोठा भ्रम आहे. किंवा तुम्हाला संसाराचं चक्र चालवण्यासाठी तुम्हाला लग्न करणं गरजेचंच आहे. ते भ्रम दिलेलं आहे. ओके, पण जर त्याचा बेस असा, तुम्ही त्याच्यामध्ये एंगेज कशामुळे राहतात, दॅट्स ओनली कामचंद. ओके, कामचंद. तर या पद्धतीनं आपल्याला 6 इंद्रियावर चाळणी लावावी लागते. काय लावावं लागते? चाळणी. चाळावं लागतं सगळं. दिसत आहे म्हणून ग्रास्प करायचं नाही. ओके? कोणी काही विचारलं म्हणून त्याचं उत्तर दिलंच पाहिजे, नाही. जे काही कामाचं नाही त्याला खाली टाकायचं. जे काही प्युअरली कामाचं आहे आणि जे तुमच्या प्रॅक्टिसमध्ये तुम्हाला स्पीडअप देईल, ते कामाचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला ड्राईड अप करायचं नाही. ड्राईड. तुम्हाला सुकवणं आहे मनाला. दुर्गुणांच्या ओलाव्यापासून मनाला सुकवणं गरजेचं आहे. जर दुर्गुणांचा ओलावा तुम्हाला जर कंटिन्यू लागत राहिला, मग इम्पॉसिबल आहे. ओके, मग इम्पॉसिबल आहे. तुम्ही कितीही त्या लाकडाच्या ओंडक्याला जाळायचा प्रयत्न करा, ते जळील परंतु खूप टाइम घेईल. काय करावं लागतं आपल्याला? आधी आपल्याला या 6 इंद्रियामार्फत आपलं जे रिसीव्ह करणं आहे डाटा, तो स्टॉप करावा लागतो. तो स्टॉप करणं. तर हे आहे जाणतो अपसानतो. सीइंग. सीइंग काय? सीइंग रियालिटी ॲज इट इज. दॅट इज विपश्यना. विपश्यना. वेदना, संज्ञा, संस्कार. वेदना, संज्ञा, संस्कार. वेदना, संज्ञा, संस्कार. That goes to the नाम. नाम. आपण म्हणतो ना नेम अँड फॉर्म. विपश्यनेचं एक्नॉलॉजी. नाम रूप परिच्छेद ज्ञान. नाम रूप परिच्छेद ज्ञान. म्हणजे नेम अँड फॉर्मला तुम्ही फोडून टाक. ओके, तर आता आपण इथून मागे जाऊया, आपला जो बेस होता त्याच्यावर. तर हे असतं पाहणं. आता आपण जाऊया अब्रह्मचर्याची, जिथून आपण सुरुवात केली. तर अब्रह्मचर्य आणि कामेसु मिथ्याचार, हे दोन शील जर तुम्ही कंटिन्यू ब्रेक करत राहिले ना, तर ऑटोमॅटिकली कामचा ओघ जो आहे तो वाढत राहतो. आपण जर म्हणू की आपण सॅटिस्फाईड होते, हे खाल्ल्यानं आपण सॅटिस्फाईड होतो.
अं, या फिलिंग्सनं सॅटिस्फाईड होते. ओके. एकदा केल्यानं सॅटिस्फाईड होते. एकदा ऐकल्यानं सॅटिस्फाईड होते. एकदा खाल्ल्यानं सॅटिस्फाईड होते. इम्पॉसिबल आहे. ओके. इंद्रिय सुख हे जितकं तुम्ही उपभोगसाल, तितकं ते वाढत जाणार. आगीमध्ये आग टाकल्यानं आग कमी होत नाही. ती वाढते. ती वाढत जाते. म्हणून जे काही ऑब्जेक्ट्स असतात, काम ओघ वाढवण्यासाठी तिला ब्रेक करायचं. ओके. आणि जो व्यक्ती काम ओघला ब्रेक करतोय, कामछंदाला ब्रेक करतोय, लस्टला ब्रेक, सगळ्यात महत्वाचं लस्टला ब्रेक करतोय. दॅट इज ही इज ट्राईंग. तो तो कोणता रस्ता निर्माण करते? अनागामी मग्ग. अनागामी मग्गचा रस्ता तो तयार करते सर. कारण की कामराग आणि पटिग हे दोन पूर्णपणे नष्ट होऊन जातात अनागामी. पूर्णपणे नष्ट होऊन जातात. आणि ही प्रॅक्टिस ब्रह्मचर्याची असते. ओके. अब्रह्मचर्य आणि कामीसमुच्चय ही प्रॅक्टिस ब्रह्मचर्याची. ब्रह्मचर्याला जी जो व्यक्ती प्रॅक्टिस करतो, ही कॅन अटेन द ज्ञान व्हेरी क्विकली. आपण म्हणतो ब्रह्मविहार. ओके. ज्ञान अटेन करण्यासाठी जे 4 ब्रह्मविहार आहे ते प्रॅक्टिस करतो. त्यामुळंच ज्यावेळेस आपण व्यक्त करतो, तर आपण मैत्री भावना डायरेक्टली अपोजिट सेक्सवर नाही करू शकत. इव्हन द फादर ऑर मदर कॅनॉट. ओके, कॅनॉट. का? कारण की अपोजिट सेक्स आहे. समवेअर समहाऊ त्या फिलिंग्स इग्नाइट होत असतात. कारण की ऑब्जेक्ट देते आपण. एक सिंपल उदाहरण देतो. तुम्ही खाली साखर टाका, मुंग्या लागणार की नाही? 100% लागते. तुम्ही आगीजवळ पेटवला ना, 100% आग लागणार आहे. एनी ऑब्जेक्ट, एनी काइंड ऑफ ऑब्जेक्ट. तर हे जे मेल आणि फिमेल्स आहे, हे बनवल्याच गेलेले रिप्रोडक्शन सिस्टम कंटिन्युअसली रन होण्यासाठी. दॅट्स द प्रायमरी बेस ऑफ एक्झिस्टन्स. ओके. तो प्रायमरी बेस आहे एक्झिस्टन्सचा. त्या परंतु भगवान बुद्धांनी काय केलं? सर्व भिक्खूंना बॅचलर करून टाकले. बघा, भिक्खूंना ज्याला आपण फॅमिली लाईफ म्हणतो किंवा येस, मॅरिड लाईफ. पत्नीचा सहवास नाहीये, स्त्रीचा सहवास नाहीये. इव्हन भिक्खूंना स्त्रियांचा आवाज येत आहे सर्वांना? ओके. आवाज येत आहे सर्वांना? ब्रेक होतो, 1 मिनिट.
ओके. आता येणार. चेक करा, आवाज येत आहे का? आता नेटवर्क आहे. क्लिअर आहे. ओके. ठीक आहे. तर आजचं जे प्रवचन मी देत आहे हे याच्यासाठी आहे की जे काही अननोईंगली डाटा आपण रिसीव्ह करतोय, ओके, या 6 इंद्रियामार्फत, त्याला ब्रेक करायचंय. ओके, त्याला ब्रेक करायचं. जो एकांतवास आहे त्याला आपण सारीपुत्तांच्या उदाहरणातून एकांतवास घेऊया आपण. सारीपुत्ताने काय म्हटलं होतं की ज्या वेळेस तुम्ही शरीराचा एकांतवास घेसाल तर ऑटोमॅटिकली तुम्हाला मनाचा एकांतवास लाभेल. आणि ज्या वेळेस तुम्ही मनाचा एकांतवास तयार करसाल त्यावेळेस तुम्हाला दुर्गुणांपासून एकांतवास लाभेल. आणि ज्या वेळेस तुम्हाला दुर्गुणांपासून एकांतवास लाभत आहे त्या स्थितीला म्हणतात चित्तविवेक. विवेक, चित्तविवेक म्हणजेच दुर्गुणांपासून दूर राहणं. ओके, ही असते मूळ स्थिती. ही असते प्रज्ञेचं बीज इथं रोवल्या जातं चित्तविवेकाच्या याच्यामध्ये. तुम्हाला जर नोईंग अँड सीइंग लेवल पर्यंत जायचंय, सीइंग दर्शन, तर विदाऊट दुर्गुणांपासून दूर राहिल्याशिवाय पर्याय नसतो. मन म्हणतं म्हणून पळायचं, दॅट इज द फर्स्ट स्टेप ऑफ पुटिंग अवर माइंड इन डिफायनमेंट्स. मनानुसार वागणं जे आहे हे पहिली स्टेप असते दुर्गुणांमध्ये पडण्याची. कारण की आपल्याला आवडत आहे. आवड आणि नावड हे दुर्गुणांचंच मूळ आहे. हे दुर्गुणांमुळे घडत राहतं. तर जिथं जिथं आवड उत्पन्न होते तर समजून घ्यायचं की त्याच्या मागं काम उभे. जिथं जिथं नावड उत्पन्न होते त्याच्या मागं पण काम ओघच आहे. हे एकाच दुर्गुणाचे दोन ऍट्रिब्यूट्स आहेत. की हे एकाच दुर्गुणाचे दोन पैलू आहेत. एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जर तुम्ही तुमच्या मनाला ड्राईट केला, तुमच्या मनाला दूर ठेवलं दुर्गुणांपासून, तर जास्त वेळ नाही लागत प्रॅक्टिस मध्ये. आणि हे कधीही लक्षात ठेवा की प्रॅक्टिस मध्ये ज्ञान अटेंड करणं म्हणजे निब्बाण प्राप्त करणं नाहीये. ओके, ज्ञान इज जस्ट प्रॅक्टिस, नथिंग एल्स. रिमूव्हल जे आहे ते विपश्यनेपासून होतं. ओके, इतकं इझी नाहीये. इतकं इझी नाहीये. तुम्हाला वाटत असेल की ओके, तुम्हाला यथा कर्मोपग ज्ञान, अरायझिंग अँड पासिंग, सिम्पल कॉज अँड इफेक्टचं नॉलेज तुम्हाला असणं गरजेचं आहे. तुम्हाला हे समजलं पाहिजे की सध्या जे कर्म माझ्यासोबत घडत आहे किंवा सध्या जे काही माझ्यासोबत होत आहे ते कशामुळे होते. हे जे वाक्य मी बोललो आता, की जे काही घडत आहे ते कशामुळे घडत आहे, हे वाक्य सारीपुत्तांना जेव्हा सारीपुत्त पंडितांना भेटतात, आसजी त्यांना जेव्हा भेटतात, हेच वाक्य सारीपुत्तांना पण ते आसजी सांगतात. आणि याच एका वाक्यावर सारीपुत्त जे आहेत ते श्रोतापन्न होतात ऐकल्यामुळं. ओके, आज ती स्थिती नाहीये. मी किती वेळ सांगितलंय, ऐकल्यामुळं कोणीही श्रोतापन्न होऊ शकत नाही. इम्पॉसिबल आहे.
आणि सीइंग म्हणजे काय? सीइंग म्हणजे काय? ओ, रूप पाहणं, हे वरचं रूप पाहते. फिलिंग पाहणं, आतमधल्या वेदना पाहते. हं परसेप्शन, हा, डोळ्यानं पाहणं, हे ते कानानं ऐकणं आणि अंडरस्टँड करणं, स्मृतीमध्ये ठेवणं. संस्कार, जे काही तुम्ही आता मी बोलत आहे ते संस्कार. जे मी काय हातानं काही करत आहे, ही वस्तू इथून तिथून उचलत आहे, ते बॉडीले संस्कार. मनाद्वारे जे काही राग, द्वेष, मोह, ईर्ष्या, मत्सर करत आहे, ते मनाचे संस्कार. इतकं सोपं थोडी आहे. हं? चार असंख्य कल्प आणि एक महाकल्प लागले ना. आपल्या टीचर्सला जर इतकी इतकी स्ट्रॉंग प्रॅक्टिस करावी लागली, तर आपल्याला काय कुठून काय आकाशामधून निब्बाण पडत आहे का? हा, मला सांगा, जर आपल्या टीचरलाच जर एवढं करावं लागलं, भगवान बुद्धांना जर भगवान बुद्ध म्हणतात की व्हेरी फ्यू विल क्रॉस द शोर. काय म्हणतात भगवान बुद्ध? व्हेरी फ्यू विल क्रॉस द शोर. खूप कमी आहेत जे तो प्रवाह पार करतील, त्या किनाऱ्याच्या पार जातील. पहिल्याच प्रवाहामध्ये अटकून जातात लोक. काम ओघ, पहिला प्रवाह. भव ओघ, फ्युचर प्रोजेक्शन, डिपेंड ऑन द ग्रीड, हेटेड अँड डिल्युजन. भविष्यामध्ये असलेली तृष्णा, निर्माण होणारी तृष्णा, भविष्यासाठी निर्माण होणारी तृष्णा, हिच्यामध्ये अडकून जातात. डिट्ट ओघ, बिकॉज ऑफ द इगो, रॉंग व्ह्यूज तयार करतात लोक. दॅट इज, त्याच्यामध्ये अटकून जातात. हे ओघ आहे, ते वाहून घेऊन चालल्या जातात. जर तुम्ही वाहून गेले तर पार कसं काय करणार? आणि सर्वात स्ट्रॉंग आहे विद्या हो. का मग भगवान बुद्धांनी म्हटलं की व्हेरी फ्यू विल क्रॉस द शोर? कारण की या चार ओघाला तुम्हाला पार करावं लागेल आर्य अष्टांगिक मार्गाच्या जहाजात बसून. सिंपल पण व्हेरी पॉवरफुल. तुम्ही जर आर्य अष्टांगिक मार्गामधून एकही मार्ग जर स्किप केला, तर शील समाधी प्रज्ञाचं जे जे व्हील आहे ते तयारच होत नाही. तुमच्या स्कंदांना या ओघातून बाहेर करण्यासाठी तुम्हाला या व्हीलची गरज आहे. या चार व्हील्स, दोन म्हणा, चार म्हणा, तुम्ही कशी तयार करा. परंतु हे व्हील कशाने तयार होणार आहे? आर्यष्टांगिक मार्ग. आर्यष्टांगिक मार्गामध्ये तीन भाग आहे: शील, समाधी, पन्या. कसं काय होणार आहे? मला सांग, हाऊ हाऊ यू कॅन डू दॅट. तुम्ही, जे चाक तयार होतं, जे चाक तीन तीन आऱ्यामुळे तयार होऊ लागले. सपोज तीन आऱ्या आपण पकडूया. तीन आऱ्या, ते तीन आऱ्यामुळे चाक तयार होऊ लागलाय. त्या तीन आऱ्यापैकी एक आरी काढून टाकली, कसं काय होणार? नाही होणार. ओके, म्हणून आपल्याला अष्टांगिक मार्गातर्फेच इथपर्यंत जावं लागतं. ओके, सो आय थिंक एवढी एन्करेजमेंट तुम्हाला इनफ आहे. तर आजच्या प्रवचनाचं जे सिंपल होतं, परंतु बेस जो आहे तो आहे ड्राईड अप करणं. ते मनाला एकांतवासात घेऊन जाणं. अननेसेसरी टॉकिंग, अननेसेसरी सीइंग, अननेसेसरी लिसनिंग, हिअरिंग. ओके, जेवढे काही ऑब्जेक्ट्स आहेत तुम्ही पाहताय टीव्हीद्वारे किंवा कशाद्वारे पण, एक तुम्हाला, आता हे लवकर नाही समजत असेल तर तुम्हाला एक सिंपल उदाहरण देतो. एक सिंपल उदाहरण देतो की तुम्ही सपोज दोन ग्लास ठेवा, एकामध्ये एकदम प्युअर पाणी ठेवा आणि एकामध्ये तुम्ही काय करा, एकदम घाणेरडं पाणी ठेवा.
ओके. आता मी तुम्हाला हे जे प्युअर पाणी आहे, हे आहे तुम्ही, जे आहे खाली एमटी. चला प्युअर पाणी काढून टाकू, पण तुमच्या ह्याच्यात एका ग्लासमध्ये पाणीच नाहीये, आणि एक ग्लास आहे पूर्ण एमटी, आणि दुसरा ग्लास आहे पाण्यानं भरलेला परंतु डर्टी पाणी, घाणेरडं पाणी. आता ते पाणी तुम्ही त्या एम्प्टी ग्लास मध्ये टाकत आहे. तर मला सांगा की जे एम्प्टी ग्लास मध्ये तुम्ही पाणी टाकलं ते घाणेरडं राहील की चांगलं राहील? घाणेरडच राहणार आहे, कारण की ते डायरेक्ट पाणी त्याच्यात आलंय. चला ठीक आहे, अजून एक उदाहरण ऍड अप करूया याच्यामध्ये. आता तो ग्लास एम्प्टी नाहीये, तो ग्लास अर्धा भरलेला आहे, परंतु प्युअर पाणी आहे, प्युअर आहे. परंतु ज्या ग्लास मध्ये घाणेरडं पाणी आहे, ते पाणी थोडस त्याच्यात टाकत आहे. आता मला सांगा की जे चांगलं पाणी होतं ते चांगलं राहील की घाणेरडं होईल? घाणेरडंच होणार आहे. ओके. ते पाणी ऍक्सेप्ट नाही करू शकू आपण. चला ठीक आहे, अजून अजून याच्यामध्ये तिसरं कृती ऍड करूया. तिसरी कृती ही आहे की सेम पाणी अर्ध आहे, परंतु जे घाणेरडं पाणी आहे ते तुम्ही फुल टाकू लागले, आता फुल भरू लागले. आता घाणेरडं पाणी चांगल्या पाण्यात टाकल्यामुळं ते घाणेरडं पाणी चांगलं होणार आहे का? नाही. ते चांगल्या पाण्याला घाणेरडं करून टाकणार. ओके. सेम वे, ज्या वेळेस तुम्ही एखाद्या भिक्खूकडे जाता, एखाद्या भिक्खूकडे जाता आणि शील घेता, त्यावेळेस काय होतं माहिती का? जर त्या भिक्खूंचे विनय इंटॅक्ट नसले, प्युअर नसले, तर काय होणार आहे? ते घाणेरडं पाणी तुमच्या चित्तामध्ये, म्हणजे तेच तिची शिकवण आहे, एनिवेअर, कुठेही असो, ते जे सर्व आहे ते पास होत आहे. ते सर्व पास होत आहे. तर टीचर्स खूप इम्पॉर्टंट असतात. भिक्खू खूप इम्पॉर्टंट असतात. आपण कोणाला रिस्पेक्ट करत आहे, आपण काय ऐकत आहे, आपण काय शिकत आहे. बेसच जर मिथ्यादित्य असला ना, यू आर फिनिश. ओके. रॉंग टीचिंग जर ऍक्सेप्ट करत असाल, यू आर फिनिश. हा, माझे वाक्य लक्षात ठेव सर. मरता वेळेसही हे वाक्य लक्षात येईल तुम्हाला. 100%. ओके. कारण की वेन यू एक एक सिंपल आहे. तुमच्या कॉलेजमध्ये दोन शिक्षक आहे एकाच विषयाचे. एक खूप खराब शिकवतात, एक चांगले शिकवतात. कुठं जाणार? चांगल्याकडेच जाणार. चला याच्यापेक्षा एक चांगलं उदाहरण अजून घेऊन घेऊ. आता प्रॅक्टिसला सुरुवात करू आपण. एक चांगलं उदाहरण अजून घेऊन घेऊ. एक डॉक्टर आहे जो आहे BAMS, आणि एक आहे MD स्पेशलिस्ट. कुठं जाणार? MD स्पेशलिस्ट कडेच जाणार. ओके. परंतु कधी कधी BAMS डॉक्टरचे रिझल्ट चांगले येतात, कारण की एकच प्रकारचं इंजेक्शन तो लावत बसते. ओके. मूर्तिजापूरमध्ये पण इथं जेव्हा राहतो आम्ही, मी राहतो तर काही डॉक्टर्स खूप फेमस आहेत. का? कारण की त्याला खोकला हो, त्याला काही हो, त्याला काही हो, तो एकाच पद्धतीचे इंजेक्शन लावतो. ओके, एकच इंजेक्शन लावतो आणि 40 रुपये घेते. आता काही काही जणांचं काय राहतं की तेवढ्या त्या इंजेक्शनानं त्याचा पेन आणि ते शांत होऊन जाते, वरतून तो गोळ्या देतो. ओके, त्या गोळ्यान ते जो काही ताप किंवा जे काही इन्फेक्शन असेल, मोस्टली व्हायरल जे वगैरे असतं, ते 3 दिवसात बसून जातं अँटीबायोटिक्स. पण त्या इंजेक्शन मुळे त्याला अर्ध्या तासातच चांगलं होऊन जातं. मे बी डायक्लोफिनेक किंवा कोणतं तरी इंजेक्शन तो लावत असेल.
त्यामुळे त्याचं पेन लवकर कमी होतं. पण हे जे परसेप्शन आहे, की बाबा मला लवकर बरं वाटलं. पण जेव्हा तो ताप ते सगळं वाढून जातं, कंट्रोल होत नाही. त्यावेळेस काय होतं, त्यावेळेस एम-डीकडेच पळावं लागतं. सेम पद्धतीनं टीचिंग असते. ओके. तुम्ही देवदत्ताकडे जाऊन काहीही हासिल नाही करू शकले असते. आज जो विभाग पडलेले आहेत महायानासारखे, हे त्या काळी विभक्त झालेलेच भिक्खू आहेत. ओके. जो संघ फोडला होता देवदत्तांनी, आज तोच तर आहे महायानांचा. वेगळा विभक्त झालेला संघ. ज्यांनी अ, स्त्रियांसोबत राहणं कबूल केलं, महायानी भिक्खू लग्न करतात. ते स्त्रियांसोबत राहतात, त्यांच्या पत्नीसोबत राहतात. घरात जेवण तयार करतात. खूप आहे त्यांच्यामध्ये. खूप डेंजर आहे तुम्ही जर आतमध्ये घुसले तर. दलाई लामा पाहिले का डायरेक्ट स्त्रियांना स्पर्श करतात. हातात हात घेतात. बघा Googleमध्ये जाऊन. दॅट्स नॉट भिक्खू. जर मला प्राथमिक पायरीवरच जर अब्रह्मचर्याची प्रॅक्टिस इतक्या चांगल्या पद्धतीनं शिकवल्या गेली आणि प्रॅक्टिस करायला लावली, तर तुम्ही समजून घ्या की किती इम्पोर्टंट राहतं चांगल्या पाण्यामध्ये चांगलं पाणी पडणं. किती इम्पोर्टंट राहतं. ओके. म्हणून आपण काय पर्सीव्ह करतोय, आपण काय रिसीव्ह करत आहे, खूप इम्पोर्टंट राहतं. ते जसं की माझी दिवसाची जी सुरुवात आहे, ती तुमच्यासोबत ध्यानानं होते, नंतर प्रवचनानं होते. त्यानंतर जसा ब्रेक झाला, की मी काही ना काही प्रवचनं कंटिन्यू चालू ठेवतो. अजाननान म्हणा किंवा स्पेशली सुमेधो, इंटरव्हल सुमेधो, या अजान सुमेधो, त्याच्यानंतर बांधे गुणरत्न, असे दिवसातून 3 ते 4 प्रवचनं कुठं ना कुठं डेली मी ऐकत राहतो. जे इम्प्रूव्हमेंट कंटिन्यू ठेवत आहे प्रॅक्टिसच्या सोबत. त्याच्यानंतर भंतेचा सहवास मी रोज ठेवतो. इन एनी फॉर्म, कोणत्याही पद्धतीनं असो. ते भंते धम्मशाळाला कॉल करेल किंवा भंते अग्गन्नांना करेल किंवा भंते न्याहारी करेल. म्हणजे सोबत तर हे उदाहरण मी तुम्हाला याच्यासाठीच दिलं, की आपलं जे चित्त आहे त्याला ओलाव्यापासून दूर ठेवणे. दुर्गुणांचा ओलावा. परंतु फीलिंग्समुळं आपण खूप लवकर हं, फीलिंग्समुळे आपण खूप लवकर वाहून जातो. ओके. फीलिंग्समुळे वाहून जातो. का? कारण की त्याचा खूप मोठा प्रभाव आपल्यावर पडलेला असतो, काही गोष्टींचा. आपल्याला फीलिंग आली की आपण म्हणतो, "धिस इज माय फीलिंग." ओके. धिस इज मी, माईन. ही माझी फीलिंग आहे आणि माझ्या अनुभूतीवर हे खरं आहे. मला हे वाटतं खरं. ओके. दॅट्स अ फीलिंग. वेदना खान हे आपलं नॉलेजच किती आहे. जरा Googleवर जाऊन चेक करा, की ह्युमन माइंडनं किती नॉलेज पर्सीव्ह करून ठेवलेलं आहे. ओके. थोडंसं डाटाही चेक करत जा Googleमध्ये जाऊन. किती प्रकारे नॉलेज पर्सीव्ह करत आहे आपण. आय नो दॅट, आय नो, आय नो दॅट, आय डोंट नो, आय डोंट नो दॅट, आय डोंट नो. 3च विभाग आहेत. त्याच्यावर नाही जाऊ शकत. तिसऱ्या भागामध्ये रेअरली लोकं जातात, जे प्रज्ञेपर्यंत पोहोचतात तेच असतात तिसऱ्या भागामध्ये. आय डोंट नो दॅट, आय डोंट नो. मोस्ट ऑफ द पीपल जस्ट स्टेइंग इन आय नो दॅट आय नो. ओके. त्याच्यातच राहते. ओके. असो आय थिंक एवढं एवढं तुम्हाला इनफ आहे. आजचा बेस तुम्हाला हे सांगितलंय, की ड्राईड अप करायचंय. ड्राईड अप मीन्स दुर्गुणांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करायचा. मन जे म्हणतील ते ऐकायचं नाही.
सगळ्यात चांगली आदत लावून टाकायची मनाला. जर तुम्हाला वाटलं अरे काहीतरी खाण्याची इच्छा उत्पन्न होते, काहीतरी ऐकण्याची इच्छा उत्पन्न होते, स्टॉप करून टाकायचं. स्टॉप म्हणजे रिजेक्ट करायचं त्याला. नाही ऐकलं, ओके ओके, थोड्या वेळानं करतो, थोड्या वेळानं करू, थोड्या वेळानं करू, थोड्या वेळानं करू. हळू 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 त्याला समोर ढकलायचं. समोर ढकललं की ते थोडीशी त्याची जी ऊर्जा असते ती कमी व्हायला, त्याची जी इंटेन्सिटी असते ग्रास्पिंगची ती कमी व्हायला लागते. ओके. भविष्यात नाही ढकलायचं. ओके. भविष्यात ढकलण्याची आदत डेंजर आहे. असं ग्रूमिंग आहे. त्याला एक उदाहरण वाचवासाठी फर्मेंटेशन. फर्मेंटेशन माहिती आहे का तुम्हाला? चहाच्या पत्त्यांचं केलं जातं फर्मेंटेशन. सुकवलं जातं. फर्मेंटेशन, ऑक्सिडायझेशन सुकवलं जातं. फर्मेंटाईज करून ते मग जास्त लॉंग लाईफ राहतं. सेम इज असावं. काम असावं, बाबा असावं, पिठ्ठ असावं, अविद्या असावं. प्रॅक्टिस ही फक्त आणि फक्त ओन अंडरस्टँडिंगचाच बेस असते. प्रॅक्टिस कोणी कितीही काही सांगितलं तर वाढत नसते. तुमची अंडरस्टँडिंग प्रॅक्टिसच्या बाबतीत समजली तर खूपच चांगलं. माझे काही स्टुडंट्स होते पहिले. त्यांचं मन ते काय म्हणते प्रॅक्टिस का नाही करायची माहिती आहे का? त्यांना वाटायचं 32 पास केले की आमचे लग्नच होणार नाही किंवा आम्हाला अट्रॅक्शनच प्राप्त म्हणजे अट्रॅक्शन राहणारच नाही अपोजिट सेक्स साठी. बघा मिसअंडरस्टँडिंग. खूप जण ह्याच पद्धतीनं करत राहतात. ऍक्च्युली सेक्शुअल अराउजमेंट जी आहे ती कमी तर होतेच 32 पासन, परंतु प्रज्ञा खूप स्ट्रॉंग होऊन जाते. ओके. बिकॉज यू तुम्ही नाम आणि रूप त्यापैकी रूपाला डायरेक्ट बघायचा प्रयत्न करताय. युअर तुम्ही डायरेक्टली घात करताय रूपाच्या भ्रमावर. किती स्ट्रॉंग आहे. ओके. एकच पैलू नाही पाहिला पाहिजे टीचिंगचा. टीचिंगचे खूप सगळे पैलू असतात. खूप सगळे मार्ग असतात टीचिंग मधून उत्पन्न होणार. ओके. म्हणून आपण कंटिन्युअसली प्रॅक्टिस मध्ये जर वाढायचं असेल तर एव्हरीडे प्रोग्रेस खूप महत्वाची. नो मॅटर एक स्टेप का होईना. ओके. एव्हरीडे प्रॅक्टिस म्हणजे काय की रोज ध्यान करणं गरजेचं आहे. 2 तास मिनिमम, 3 तास केलं तर अतिउत्तम. ठीक आहे. आय थिंक एवढं प्रवचन इनफ झालं. चला आपण मिनिमम अर्धा तास तरी प्रॅक्टिस घेऊया, त्याच्यानंतर क्वेश्चन अँड आन्सर. ओके. सरळ बसायचं सर्वांनी. पहिले माइंड रिलॅक्स करा. तुम्ही थोडस तुमचं चित्त डिस्टर्ब तर नाही, एकाग्रच होतं प्रवचनानं, परंतु थोडीशी कुठं ना कुठं हालचाल होत असते. कारण की आपले जे व्ह्यूज असतात त्याच्यासोबतच धम्माचा प्रहार वाढत असतो. आपल्या व्ह्यूज वरच धम्माचा प्रहार असतो. त्यामुळं थोडस उथल पुथल कोणाच्या मनात होऊ शकतो. म्हणून पहिले मनाला रिलॅक्स करायचंय आणि बॉडीला पण रिलॅक्स करायचंय. जर पाय दुखत असतील तर स्ट्रेचिंग करून घ्या. ताणायचे चांगले आणि देन रिलॅक्स. 3 वेळेस लांब श्वास घ्या. त्यानंतर लक्ष जे आहे
श्वास जिथं टच होते तिथं जाऊन थांबा. त्या पॉइंटला थांबा. आणि येणारा जाणारा श्वास बघा. थोड्या वेळ श्वास येत आहे, फक्त तिथंच बघायचं आहे. त्याच्या मागाने जायचं. श्वास बाहेर जाते तिथून, इव्हन ओठाच्या खाली सुद्धा नाही जायचं आहे लक्ष, तिथंच थांबायचं आहे. श्वास येत आहे, जात आहे, येत आहे, जात आहे. कंटिन्यू. सर्वांनी एकदा डोळे उघडायचे. आजचा जो आपला भाग आहे तो अस्थिमज्जा, बोन मॅरो. ओके, बोन मॅरो या पद्धतीचा आपला बोन मॅरो असतो. स्पंजी, सॉफ्ट. ओके, जर याला एकदम जवळून जर कलेक्टिव्हली पाहिलं तर या पद्धतीचं दिसतं. हे बघा, पद्धतीचा आपल्या हाडच्यामध्ये जो भाग असतो, ज्याला तुम्ही चिकन किंवा मटण आणता त्या आतमधला जो भाग खाता ना, ते हे
ओके, पण ह्युमन्स आहे. ओके, आतमधून जर पाहिलं तर तसं आहे. त्याच्यानंतर या पद्धतीने जर हड्डी जर ब्रेक केली तर त्याच्या आतमध्ये हा भाग आहे. तर हा भाग जर आपण याचा रंग पाहिला, खूप घाणेरडा आहे, आकार घाणेरडा आहे, वास घाणेरडा आहे, जागा घाणेरडी आहे आणि संयोग खूप घाणेरडा आहे. ओके, तर हे तुम्हाला डायरेक्टली दिसणार नाही, परंतु तुम्ही याला, या हड्डीला बघायचं आहे आणि सापळा पूर्ण दिसतो. बऱ्याच खूप जणांना सापळा दिसत आहे. ओके, त्यांनी त्याने प्रयत्न करायचा आहे की या या इमेजला बघायचं आहे हड्ड्यांच्या आतमध्ये काय आहे. या पद्धतीनं बोन मॅरो असतो. ही इमेज किंवा ती पहिली. ओके, तर आता सर्वांनी डोळे बंद करा. मी एकदा रिवाइज करत आहे पुन्हा. लांब श्वास घ्या. ओके, इमेज लांब श्वास घेतल्यावर लक्ष जे आहे ते हेड हेअरवर आणा. ओके, लक्ष जे आहे ते हेड हेअर, डोक्यावरच्या केसावर लक्ष द्या. डोक्यावरची केस, याच्यावर लक्ष द्या. पळू नका प्रॅक्टिस पासून, थोडा वेळ द्यायला, निघून जाऊ नका आता. हेड हेअर, डोक्यावरचे केस, त्यानंतर शरीरावरचे केस. ओके, लगेच इमेज चेंज करायची आहे मनामधली. डोक्यावरचे केस पाहता पाहता लगेच कशावर यायचं आहे, शरीरावरचे केस. कुठे आहे, भुवया, नंतर पापण्यावरचे केस, नाकामधले केस, त्यानंतर हातावरचे, शरीरावरचे, पायावरचे, हे केस. त्याचा रंग, आकार, गंध, जागा, संयोग खराब आहे. शरीरावरचे केस, त्यानंतर आहे नख. नख बघायचे. ओके, स्लोली नाही, क्विक 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 लगेच नख. मग दात, दात दात बघताय तुम्ही, वरचा जबडा, खालचा जबडा, त्याचा रंग खराब, आकार खराब, गंध खराब, जागा खराब, संयोग खराब. त्वचा, स्किन, 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 रंग खराब, आकार खराब, गंध खराब, जागा खराब, संयोग खराब. त्यानंतर मांस, मांस बघायचं आहे. रंग खराब, आकार खराब, गंध खराब, जागा खराब, संयोग खराब. नसा, सिन्यूज, नाहरू, त्याला नाहरू बनतो. नसा, नसांचं जाळं, मांस आणि हड्ड्यांवर जे पसरलेलं आहे ते. मोठी नसा, छोटी नसा, ते. रंग खराब, आकार खराब, गंध खराब, जागा खराब, संयोग खराब. हड्ड्या, ओके, हड्डी पाहायची. रंग खराब, आकार खराब, गंध खराब, जागा खराब, संयोग खराब. हड्डी मज्जा, हड्डी मज्जा म्हणजे बोन मॅरो. रंग, आकार, वास, जागा, संयोग खराब.
मूत्रपिंड, किडनी. लक्ष पूर्णपणे माझ्या आवाजाकडे. शांत स्थिर तुम्ही. मूत्रपिंड, किडनी. रंग खराब, आकार खराब, गंध खराब, जागा खराब, संयोग खराब. हृदय, हार्ट, हार्ट, हार्ट. रंग, आकार, वास, जागा, संयोग खराब. लिव्हर, लिव्हर. यकृत म्हणतो त्याला मराठीमध्ये. लिव्हर. रंग, आकार, वास, जागा, संयोग खराब. हम्म. किलोखम, मेम्ब्रेन, मेम्ब्रेन. त्वचा आणि मांस मधील भाग. हम्म. रंग खराब, आकार खराब. त्वचा आणि मांस मधील भाग. स्किन जी असते वरची आणि मांस जे असतं त्याच्यामध्ये एक पांढरी लेअर असते. पांढरा कपडा. जेव्हा आपण घर्षण होते तर ते पांढरं दिसतं आपल्याला, डायरेक्ट लाल लाल नाही दिसत. तर रंग खराब, आकार खराब, वास खराब, जागा खराब, संयोग खराब. प्लिया, स्प्लीन, स्प्लीन. रंग खराब, आकार खराब, गंध खराब, जागा खराब, संयोग खराब. आज एक व्हिडिओ टाकेल मी प्लियासाठी, कुठं असतो बॉडीमध्ये, ते कसा दिसतं. फुफ्फुस. दोन प्रकारचे फुगे जे आपल्या चेस्टवर लागलेले, हे श्वासोश्वसनाचं काम करत आहे. रंग, आकार, गंध, जागा, संयोग खराब. मेसेंटरी. डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट म्हणतो आपण ज्याला. आतडे. असं समजायचं की तुमचे आतडे तुमच्या हातात आहे आता. ब्लबी, ब्लबी. एकदम चिकट आणि सटकणारे त्यातून. त्याचा स्पर्श सुद्धा खूप घाणेरडा. वास तर अति घाणेरडा. रंग खूप घाणेरडा. त्याची जागा घाणेरडी. एकामेकात गुंतलेले आतडे, सगळं खराब त्याच. त्याच्यानंतर मेसेंटरी. हा भाग बऱ्याच जणाला समजत नाही. आंतपेशी. ओके. याचाही व्हिडिओ मी तुम्हाला टाकेल. याच्यामध्ये जेवण जाऊन बसत असते 2 तास 3 तासासाठी. इथून ते पचवल्या जाते, ज्याला आपण ऍसिडची जागा म्हणतो. इथे सगळं ऍसिड्स असतात सेंटरी. जर तुम्ही याला उघडून पाहसाल सेंटरीला, तर त्याचा रंग खराब, आकार खराब, गंध खराब, जागा खराब, संयोग खराब. सेंटरीचा पण व्हिडिओ आज मी टाकेल. चेक करायचे हे पार्ट. यांच्या प्रति घृणा नाही उत्पन्न होते याची. हे आपलाच भाग आहे, परंतु आपण सत्य बघत आहे डायरेक्टली. डायरेक्टली नाही, इनडायरेक्टली. डायरेक्टली तुम्ही डोळ्यानं बघसाल ज्यावेळेस तुम्हाला विस्डम प्राप्त होईल, प्लस समाधी राहील स्ट्रॉंग, त्यावेळेस डायरेक्ट बघसाल तुम्ही मेसेंटरी. ओके. त्याच्यानंतर जे जॉर्ज म्हणतो, ज्याला आपण म्हणतो की लादी. हम्म. उदर, किंवा त्याला इंग्लिशमध्ये जॉर्ज, पालीमध्ये उदरियम. याचा रंग हे पण टाकून देईल मी कसं असतं. रंग खराब, आकार खराब, वास खराब, जागा खराब, संयोग खराब. याच्यामध्ये सगळं असलेलं अन्न जाते. खूप घाण असतंय, खूप घाण. त्याच्यानंतर आपली विष्ठा. येतो अतिशय घाण. आपला पाय जर भरला तर आपण 10 वेळेस धुतो. परंतु आपण आपल्या आतमध्येच कॅरी करत आहे. आपण चालते बोलते टॉयलेट बाथरूम आहे. आपण चालते बोलते टॉयलेट टॉयलेट बाथरूम आहे. आपल्या आतमध्येच आहे कंटिन्यू घाणी. पण त्या शरीराला किती सुंदर आणि चांगलं बनवतो आपण वरतून.
याच्यासाठी एक चांगलं उदाहरण आहे विष्टेसाठी. तुम्ही त्या विष्ट्याला पेपरमध्ये रॅप करा आणि वरतून खूप सुंदर कपडा लावा, कागद लावा, अट्रॅक्टिव्ह, आणि त्याच्यावर परफ्यूम लावा. पण जेव्हा रिअल कळते की काय, तर वरचं परफ्यूम आणि कागद याला काहीच महत्व राहत नाही. रिजेक्ट करतो आपण. सेम शरीर तसंच आहे. ही स्किन त्या अट्रॅक्टिव्ह पेपर सारखं काम करत आहे आपल्यासोबत. ही जी स्किन आहे वरची, ती या घाणला लपून ठेवते. सेम विष्टा आहे. त्या विष्टेला जर अट्रॅक्टिव्ह पेपर मध्ये टाकलं तर आपण ऍक्सेप्ट नाही करणार. आपल्याला समजल्याबरोबर आपण ऍक्सेप्ट नाही करणार. सेम आपण शरीराला ऍक्सेप्ट का करत आहे? आपल्याला पाहिलं नाही अजून आपण किती घाण आहे. ओके विष्टा. हम्म? रंग, आकार, गंध, जागा, संयोग खराब. पडू नका. की मेंदू खूप घाणेरडा दिसतो. त्याचा रंग, आकार, वास, जागा, संयोग खराब. पित्तम, सगळ्यात सगळ्यात घाणेरडा पदार्थ शरीरामधला. पित्त पिवळसर राहते. हम्म? पित्तम टू बी फाउंड इन द बाईल कंटेनर. गॉल ब्लॅडर मध्ये राहतं. फ्री बाईल. ओके, दोन भाग आहे, लोकल बाईल, फ्री बाईल. बिलिरुबिन पाइपमेंट. ऑइल ऑफ वॉटर सारखं असतं ऑइलचे. खूप घाणेरडं असते. जर तुम्ही पाहू शकले डायरेक्टली आपल्या, ज्यावेळेस आपल्याला ऍसिडिटी होते, त्याला ऍसिडिटी होते. ऍसिडिटी झाली की आपल्याला काय होतं की उलटी सारखं होतं. उलटी सारखं व्हायला लागलं ना, तर मग आपण असं ओकलं की मग ते पिवळं पिवळं पडतं. बरेच जण म्हणतात की अरे चला तुझं पित्त बाहेर पडलं, आता आता काही प्रॉब्लेम होणार नाही, डोकं दुखणार नाही आणि काही उलटीसारखं होणार नाही. ते असतं पित्त. पिवळसर भाग खूप घाण दिसतात. ओके. पित्त. त्याचा रंग खराब, आकार खराब, वास, जागा आणि संयोग खराब. कफ, फ्लेम. असं करतो ना आपण, आणि ते आतमध्येच घेऊन घेतो. तर बाहेर काढलं तर खूप घाणेरडं असतं ते. माय फ्लेम. फ्लेम फ्लेम म्हणतात त्याला इंग्लिश मध्ये. रंग, आकार, वास, जागा, संयोग खराब. चिकट चिकट पदार्थ असतो एकदम. पू, सगळ्यात घाणेरडा भाग आहे अजून हा भाग. ओके, पण रियालिटी मध्ये पाहिलं तर हे तुमचं बेसिक इन्स्टिंक्ट आहे. आपलं बेसिक इन्स्टिंक्ट आहे बॉडीचं नॅचरल वे इम्प्युरिटीज बाहेर काढण्यासाठी. रंग, आकार, वास, गंध, जागा, संयोग खराब. रक्त, माहिती सगळ्यांना. रंग, आकार, वास, जागा, संयोग. जसं जसं नाव घेते तसं तसं बघायचा प्रयत्न करायचा. घाम, सगळ्यांना माहिती कसा असतो तो. रंग, आकार, वास, जागा, संयोग खराब. घाम. हम्म? चरबी, मेदो, प्युअर पिवळसर आणि व्हाईट पदार्थ राऊंड शेप मध्ये जमा झालेले कण म्हणू शकतो. पोटाच्या याच्यावर, मांडीवर, किंवा मग गालावर, हं, मानेवर. ही जागा असतात चरबीच्या. तिचा रंग, आकार, वास, जागा, संयोग खराब. अश्रू, आसू. ओके. आसू खारट लागतात. सगळ्यांनीच पिलेले. रंग, आकार, वास, जागा, संयोग खराब. तेल, वसा म्हणतो त्याला पालीमध्ये. शरीराचं जे ऑइल आहे, बऱ्याच वेळेस अश्रू सारखं पण नसतं आणि घामासारखं पण नसतं, पण तो खूप चिकट चिकट तैलीय पदार्थ
शरीराच्या वर येतात, स्पेशली कपाळावर. हं, वसा. तर त्याचा रंग, आकार, वास, जागा, संयोग करा. हे थुंक माहिती सगळ्यांना घाणेरडं असतं थुंक. लाळ म्हणतो आपण. त्याचा संयोग, जागा, वास, आकार, रंग करा. त्यानंतर शेंबूड माहिती आहे. जसा रंग, आकार, वास, जागा, संयोग करा. स्नॉट म्हणतो त्याला. नंतर ऑइल, गुडघ्याचं ऑइल. गुडघ्यामध्ये एक ऑइल असतं. आज तोही व्हिडिओ टाकतो. मला तुम्ही आठवण देता, ओके? कोणते कोणते व्हिडिओ सांगितले. त्याचा रंग, आकार, वास, जागा, संयोग करा. आणि लघवी. लघवी सगळे बघतात. त्याचा रंग, आकार, वास, वास आणि गंध, जागा, संयोग करा. हे झाले 32. परंतु आजचा जो आपला भाग आहे तो आहे बोन मॅरो. पहिले बोन पर्यंत जायचं, मग बोन मॅरो पर्यंत जायचं, या पद्धतीनं. ओके. प्रॅक्टिस करताना आनापाना थ्रू हे पहिले पार्ट बघायचं. असं पहिले हट्टीपर्यंत जायचं, त्याच्यानंतर हड्डीपर्यंत जायचं आणि नंतर हड्डीच्या आतमध्ये बघायचं, बोन मॅरो. ओके. डायरेक्ट दिसत नाही विदाउट समाधी, परंतु पहिले असं बघण्याचा प्रयत्न करायचा. प्रायमरी आहे. ओके. तर या पद्धतीनं आपली प्रॅक्टिस समजण्याची. आज आपण गाइडेड नाही घेतलं, कारण की तुम्हाला गायडन्स करणंही गरजेचं होतं. स्पेशली दुर्गुणांपासून दूर राहण्याच्या काही तुम्हाला टेक्निक आणि उदाहरणं थ्रू सांगितलंय. तर सर्वांनी आता पुन्हा लक्ष जे आहे ते 3 वेळेस श्वासावर आणायचं आहे. 3 वेळेस श्वासावर आणायचं आहे. आणि लक्ष जे आहे ते पूर्णपणे श्वासावर, त्या जागेवर जिथं श्वास स्पर्श होते तुम्ही तिथं श्वास येत आहे, जात आहे, बघताय तुम्ही. येणारे जाणारे विचार यांना बाजूला सरायचे. लक्ष पूर्णपणे फक्त श्वास येत आहे, जात आहे हे बघण्याकडे.
ओके. तुम्ही रिलॅक्स होऊ शकता आता. काही क्वेश्चन अँड आन्सर आणि काही अनाउन्समेंट. रिलॅक्स होऊन जा आता.